तर ही आहे ऑयलरची हायलोड ईव्ही। यामध्ये SR आणि TR असे दोन व्हेरियंट्स येतात। TR व्हेरियंट मध्ये 164 किलोमीटर्स आणि SR व्हेरियंट मध्ये 141 किलोमीटर्सची ARAI सर्टिफाइड रेंज तुम्हाला पाहायला मिळते। सोबतच 768 किलोची पेलोड कॅपॅसिटी, 11.7 किलोवॉटची पॉवर आणि 88 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला यात मिळतो, जो सर्व प्रकारच्या ऍप्लिकेशनसाठी उपयुक्त आहे। पुढे डिस्क ब्रेक्स मिळतात, जे शहरातल्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं सोपं बनवते। AC चार्जिंग मध्ये 4.5 ते 5 तासात तुमची हायलोड ईव्ही पूर्णपणे चार्ज होऊ शकते। ऑयलर हायलोड ईव्ही मध्ये IP67 रेटेड लेझर वेल्डिंगने सील केलेला बॅटरी पॅक दिला गेला आहे, जो पूर्णपणे डस्ट आणि वॉटरप्रूफ आहे। मित्रांनो, ऑयलरच्या गाड्यांमध्ये आर्क रिएक्टर टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे, म्हणजेच गाडीचा बॅटरी पॅक लिक्विड कूल्ड आहे, ज्यामुळे तो प्रत्येक प्रकारच्या वातावरणात उत्तम परफॉर्मन्स देतो आणि हा बॅटरी पॅक AIS 156 सर्टिफिकेशन सोबत येतो। ऑयलरची आर्क रिएक्टर टेक्नॉलॉजी वातावरणाच्या तापमानानुसार बॅटरीला लिक्विड कूलिंगच्या सहाय्याने अनुकूल तापमानात ठेवते, ज्यामुळे बॅटरी स्टेबल टेम्परेचरवर काम करते आणि परफॉर्मन्सही चांगला देते। म्हणजे राजस्थानची गरमी असो किंवा काश्मीरची गारेगार थंडी अथवा मुंबईचा जोरदार पाऊस, तुमची ऑयलर अजिबात नाही थांबणार। हायलोड ईव्ही मध्ये 170 आणि 120 क्यूबिक फूटच्या कंटेनर बॉडी तसेच PV आणि फ्लॅट बेड व्हेरियंट्स उपलब्ध आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन अनुसार परफेक्ट गाडी घेऊ शकता। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ऑयलरची हायलोड ईव्ही आम्हाला खाली कमेंट्स करून नक्की सांगा। गाडीच्या अजून माहितीसाठी जवळच्या ऑयलरच्या शोरूम अथवा डीलरशिपवर व्हिजिट करून या गाडीबद्दल अजून माहिती मिळवू शकतात। जय शिवराय।